हॅलो गाईज, नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर गाईज, सकाळी माझी मुलगी शाळेतून आली आणि आल्या मला बोलली की मम्मी आज टीचरने ड्रॉइंगचं चित्र दिले काढायला. तर तिला बोलले काय दिले काढायला, तर ती बोलते फुलदाणी सांगितले. फुलदाणी म्हणजे फ्लॉवर पॉट काढायचं, फक्त फुलं वगैरे काढायचं नाही. तर ती बोलते मम्मी मला येत नाही, तू काढून देशील का. आणि म्हटलं मला पण येत नाही आहे. तर आमच्या वेळेस असे काही चित्र नव्हते, फक्त असं निसर्ग चित्र वगैरे असं नॉर्मल चित्र असायचे. तर आत्ताच्या याच्यामध्ये कसं खूप हार्ड चित्र सांगतात. फुलदाणी काय एवढं हार्ड चित्र नाही आहे, पण मग त्यात कसं डिझाईन वगैरे काढावं लागेल. तर मी पण ड्रॉइंगमध्ये काय एवढी एक्सपर्ट नाही आहे, पण मग तरी पण ती बोलते की मम्मी प्लीज तुला जमेल तसं काढून दे. बघू आता, ट्राय करून बघते मला जमते का. बघूया त्यासाठी हा माझा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर काय तुम्ही काढायला तर दिसले. आता मी ड्रॉइंगमध्ये एवढी एक्सपर्ट नाही आहे. ॲक्च्युली मला ड्रॉइंग म्हणजे काय जमतच नाही आहे, पण तरी ट्राय करते मी, जमते का बघू. माझे पूर्ण ड्रॉइंग झाले. मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मला फुलदाणी फ्लॉवर पॉट जमलं आहे का. फ्लॉवर पॉटचं आपण तोंड तर जमलं आहे. दोन साईडचे भाग काढून घेऊ आपण. कसं आहे, मुलीला आवडली पाहिजे, जास्त त्याच्याहून जास्त टीचरला आवडली पाहिजे. मला जमते का सांगा तुम्ही. आमच्या वेळेस चित्र ड्रॉइंग वगैरे खूप सिंपल द्यायचे आम्हाला. पावसाचं चित्र, निसर्ग चित्र, जास्त काही एवढं हे नव्हतं, हार्ड नव्हतं. तरी पण आम्हाला ते त्यावेळेस खूप हार्ड वाटायचं, आम्हाला जमते का नाही म्हणून. काय आता बघते मला जमते का. थोडं चुकलं आहे, इकडून जास्त मोठं होतं. तर गाईज, आपला पॉट फ्लॉवर पॉट तयार म्हणजेच फुलदाणी. मला तेवढी खास जमली नाही आहे, बघू शकता तुम्ही. तरी माझी मुलगी बोलते अजून मोठा काढ, तर खूप मोठा काढणार. पण मला तरी वाटतं की त्याच्यामध्ये आपण एक मस्त तरी डिझाईन काढू. थोडं गोल लागली. मला कशी वाटते, मला तर ठीक वाटते. आणि कशी वाटते, छान आहे. आता याच्यामध्ये आपण एक मस्त तरी डिझाईन काढू. बघत एक डिझाईन कोणती सुचते ती डिझाईन. डिझाईन कशी काढावी कळत नाही आहे, माझ्या अंदाजाने घेते आहे.
तर गाईज मला खरंच नक्की जमते का, मला कमेंट करून सांगा. मला पहिल्यापासून चित्र काढायला आवडायचे, पण एवढं खास कधी जमले नाही, पण मग प्रयत्न करते मी. यात पण आपण एक कधीच वापर नाही करते, कधीच करते. आता आपण जेव्हा आपण कलर देऊ तेव्हा खूप छान दिसेल ते. थोडंसं एवढं चुकलं, परत करू आपण. अजून कलर आपण दिला नाही, तुम्हाला कशी वाटते ही. आपण आतमध्ये पण थोडंसं डिझाईन वगैरे काढू. एकदा पट्टीने आपण पट्टी कुठे लावू, आपण काढा पट्टीने विषय लावून घेऊ, म्हणजे जरा व्यवस्थित दिसते. आमच्या वेळेस आमच्या आईवडिलांनी आम्हाला कधी मदत नाही केली असं काही काम करण्यासाठी, आम्हाला आमचंच करावं लागायचं. तर गाईज माझ्या मुलीला डिझाईन नाही आवडली. ती बोलली मम्मी आपण काय स्केच काढत नाही, जर तू असं आडव्या रेषा दिल्या तर मी कलर कसा देऊ, त्यामुळे मी परत खोडली ती. आता मी म्हटलं असं करते, या साईडने अशा घेऊन मारते. इकडे जास्त झाली का, इकडे घेऊ. तुला सांगते आता हे असं जे हे झालं ना चौकडी प्रत्येकाला तू वेगवेगळ्या कलर देशील ना, खूप छान दिसेल. मग डिझाईन नाही काढायची त्याच्यात, मी पण मध्ये मध्ये फुल काढ ना, आणि मग मध्ये मध्ये कलर पण देते. नाही मग ही इकडे घेऊ का, खोडू का. हा खूप थोडीशी जरा जास्त दिवस रखले ना, परत करते. खूप डोकं लावावं लागतं चित्र काढायला. आणि त्याच्यात आमचे टीचर खूप स्ट्रिक्ट घेतल्या, छोट्या छोट्या गोष्टी बघतात. ठीक आहे.
आली लाडत लगेच. मांजर आली आमच्या घरी कोणाची तरी. आली का अशी ओरडत असते. लाडामध्ये यायला सांग ना तुला. ते मधले बॉक्स करतोय ना. हां आली भिजून ती. ती नेहमी घरामध्ये आली का अशीच ओढत असते. तिला 2 पिल्ले आहेत मस्तपैकी. लय गुप्पू गुप्पू आहेत. ती एवढी खास नाही दिसायला. बघायची कारनामे बघा. खाली जाऊन बसली. तिच्याकडे जाऊ नको, घाबरते ती तुला. नको ग. तिच्या जवळ अजून जाते. तू काय खोडते लावते करते काय करते. थांब ना जरा. डोके पडते अशी. तिचा व्हिडिओ काढते का तू? नाही मग इकडे घे ना. मग तिकडेच घेतलंय. तिला काय रे कॅमेराने. वर येऊ नको. हा तेवढं कर. हा घे तू इथं वर. मी वरती जोडी घेते. तिला काय तिला माहिती आहे तिला जवळ येणारच नाही त्या गोष्टी. आपली ड्रॉइंग होत आली आहे. आता मी अशी डिझाईन काढली आहे. तर गाईस मला कशी वाटते डिझाईन माझी. आता याच्यामध्ये जर डिझाईन अजून काढली तर कलर द्यायचा कसा. मी काय बोलते इथं मध्ये मध्ये ना ते इथे एक फुल काढूया इथे एक फुल काढूया. फुल काढूया आणि त्याला रंग देऊ. आणि मध्ये आहे ना 2-3 बॉक्स राहतील ना त्याच्यामध्ये आपण कलर देऊया असं बोलते. म्हणजे कलर पण आणि फुल पण. तर एकदा आपण साईडने डार्क करून घेऊ पेन्सिलने. ते जरा ओढमध्ये फोडून गेलं आहे. आवडलं तुला खरं सांग. हा ना. तू मला बघू टीचरला मोठी सांगितलं पण सगळ्यात जण थोडी सेम ज्यांना जसं जमत तसं काढतील ना ते. नाही ना सगळ्यांनी मोठी काढली म्हणतं बोलली तुला मी. म्हणून तुला टीचरला भरून ड्रॉइंग लागतात खूप. मग आता फुलं म्हणून मी तुला मोठी ड्रॉइंग आणली होती म्हणून मी तुला छोटीवाली आणायला सांगितली. कशी डिझाईन होती तू काढायला इथे. अरे मध्ये मध्ये फक्त फुल काढ 2-3च काढ कमी काढ. आणि ते बॉक्स रिकामे राहतील ना त्याच्यामध्ये फक्त कलर करायचा म्हणजे फुलं पण दिसतील. आणि बस का. हां वेगळ्या वेगळ्या टाईपचे फुलं काढ. सगळ्यात फुलं काढते ना मग. सगळे फुलं. हां फुलांना कलरफुल कलर दे. ठीक आहे. मग बॅकग्राऊंड दुसरा देऊ का त्याच्या खाली. हां ते दे. ओके. तर गाईज मुलगी बोलते की फुलं वेगवेगळ्या टाईपने काढ ना. फुलदाणी नाही बरोबर इच्छा वाटते. दुसरे पण काढ ना गं. नको का. असं ते अंडू काढते.
ते फुलंच आहे आणखी. नाही तर तो टाईपने काढते पण असं काढताना असं वाटतं काही अंडे बिंडे काढतं. सॉरी. आणखी एवढी मेहनत करून फुलदाणी काढते मी. नीट काढ ना, कलर भरायचे मला त्याच्यामध्ये. हा मग तुला कलर भरायला जागा आहे. लई जागा आहे. तुला हे काढायला कोणी शिकवलं? आता फुलदाणी आम्हाला राहायच्या पहिले काढायला चित्रामध्ये आणि असं फुलदाणी नाही दिली. ते दिल फुलं हे आता याला तुझ्या कलर भरशील ना तर छान वाटेल. खाली टेबल पण काढायला सांगितलं. टेबल काढायचं का? हां ठीक आहे ना. आता मोठं काढलं असतं तर मी स्टँड केला असता. अशी तिकडून एक लाईन मारून तिकडून एक लाईन मारून स्टँड केलं असतं. पण तो मोठं नाही काढलंय, मग आपण टेबल काढायला लागणार आहे. आणखी छोटे छोटे फुलं काढू का साईडने? हा काढ ना. उसने मेरा कुछ नहीं जाना. बाजूने काय काढू सांग का मी तुला? म्हणजे मी काढणार आहे, तू नाही काढायचं. हे बघ, स्केच पेन घेईल आणि इकडून असं जिगजग काढेल आणि इकडून एक टेंब इकडून जागा नाही आहे तिथे छोटे छोटे काढते. समजलं का? स्केच पेन घेऊन ये ना. स्केच पेन नाही घरामध्ये? नाही तू आणलेस ना, तो शाळा भरताना आपण तेव्हा वह्या आणायला गेलो तेव्हा आणलं नाही. तुला सांगायची विसरते मी. ते घेऊन गेले असं. दिला खूप छान वाटत. एक स्टँड काढायचं खाली. हां स्टँड आता कसं काढशील? टेबल काढ ना. नाही स्टँड कसं काढशील? असंच काढतो ना फक्त. ते स्टँड आहे असं गोल 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 गोल. मग असं ठीक आहे. आता आपण टेबलसर काय काढायचं? ते कशावर ठेवलंय ना, मग बस. ना याला कलर दे, एकच कलर दे. स्केच पेनने करा, फुलं पण रंगू का पेन करू? पेनने ब्लॅक पेन पण आहे. चालेल. डार्क करेल म्हणजे स्केच पेन केलं बघा वाटेल. थोडं आपल्या साईडने आलं म्हणजे मी सांगितलं होतं माझ्या मुलीला की मला एवढं खास येत नाही आहे. ते आता सिम्पल आहे म्हणून अशी दिसते, पण जेव्हा कलर देईल तेव्हा खूप छान दिसेल. तर आता तिच्याकडे स्केच पेन नाही आहेत, स्केच पेन आणावं लागतील. तर काय आता चित्र आपलं काढून झालं आहे, त्याला कलर द्यायचा आहे अजून. तर आता मुलाचा पण टाईम झाला शाळा सुटायचा. आता मी जातो, मुलाला घेऊन येतो. ते स्केच पेन पण नाही आहे, ते घेऊन येतो. स्केच पेन आणलं ते कलर देईल. मग ती कलर दिल्यावरती फुलदाणी कशी दिसते ही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू माझा व्हिडिओ बघत राहा. तर आता मी मुलाला आणून चालले. तर काय जवळ माझ्या मुलाची शाळा आली आहे, चालू आणायला. आता वर्ग सुटून गेला तो. जा पटकन, एकटाच होतो.
गरम झाल्यामुळे टी शर्ट काढलं फक्त. तर आता मुलीची ड्रॉइंग बाकी तुम्हाला बोलली मग अशी आपण ड्रॉइंग काढली, त्याला कलर द्यायचा. स्केच पेन नव्हती तर आता स्केच पेन आणले. तर आता ड्रॉइंग माझी मुलगीच करणार आहे. ड्रॉइंग म्हणजे ड्रॉइंग मी काढली आहे, त्याला कलर माझी मुलगी देणार आहे. बघू आता कशी कलर देते ते बघूया आपण. तर काय आता माझी मुलगी बसली आहे कलर द्यायला. तुम्हाला मग अशी बोलली चित्र ड्रॉइंग मी केली होती, आता कलर ती देणार आहे. आता ती लाईन डार्क करते स्केच पेनने काळ्या, म्हणजे कसं कलर दिल्यावर अजून छान दिसेल, उठून दिसेल. आता पूर्ण ती ब्लॅक स्केच पेनने पूर्ण डार्क करून घेते सर्कल साईडचं. तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही फ्लॉवर पॉट कसा वाटला माझा मी काढलेला. एवढा पण काही खास नाही आहे, एकदम सिंपल बोललं ते चालेल, सिंपलच काढला आहे. तर डिझाईन वगैरे काय मला येत नाही, जशी जमली तशी काढली. अशी डिझाईन मला मुलींनीच काय जाता बॉर्डर देऊन झाली ब्लॅकवाली. किती छान दिसते, हात काढा की हे बघा किती मस्त दिसतं आहे. हां, तर एवढी काय चांगली डिझाईन नाही आहे, पण जमली तशी काढली. आता ती कलर देते. तर काय आता मुलीने फुलं पूर्ण रंगवलेत. सिंपल आहे पण किती छान दिसते ना, मस्त वाटते. आता ती विचार करते की मध्ये कोणता कलर द्यायला पाहिजे. तर बॉर्डर कोणतीची बॉर्डर स्केच पेन आहे ना, बॉर्डर दे ना एखादं डार्क हे ना. आय थिंक बॉर्डर डार्क दे, म्हणजे ही जी साईडची आहे. काढ कलर काढ दाखव पुढं. हां ती पण छान वाटत. थोडे देऊन बघ बरं कशी वाटते. स्टार्टिंग कर तू, उठून दिसेल ना. दे इथपर्यंत दे बरं, अजून हा गळ्यापर्यंत दे. असं डार्क नको उठू जास्त, पाठीमागं उठा. ठीक दे पूर्ण. आणि याला चॉकलेट दे हां पूर्ण. तर आपली साईडची पूर्ण झाली आहे. किती छान दिसतंय उठावदार कलर दिल्यामुळे. काय आज तुम्हाला काय वाटतं, मध्ये कलर द्यायला पाहिजे की नको? मला तर असे छान वाटते. इथं चॉकलेट कलर द्यायचा पटापटा. हां दे, मला दे ते याने दे. नको ते खाली वाटून राहील. दे हा, दे हा, दे हा, चाल त्याला काय नाही होत. आडवी पकड पेन्सिल, मी तुला मग सांगितलं तसं. हां तर गाईज आपला जो टेबल काढला तर टेबल मी असंच काढला आहे. टेबल कोणतं चांगलं वाटत नाही आहे, आणि तर चित्र आहे म्हणून तसं काढलं आहे. ठीक आहे ना? हां ठीक आहे. मग तुझं काय मत आहे, कलर द्यायचा आहे का मध्ये? ठीक आहे दे. मग कोणतं देते? मला अशी पण चांगली वाटते. तुला कशी वाटते? ऐक ना,
हां बघ. हे बघ इथं कलर दिला का हम्म. इथं नाही द्यायचं, डायरेक्ट इथं द्यायचं. मग बघ मग इथं द्यायचं, मग इथं नाही द्यायचं. नाही ते बरोबर नाही वाटत, ते चांगलं नाही वाटणार. तर गाईज खूप विचार पडतोय की काय देवाचा. असं ती शाळेत घेऊन गेलं तर टीचर बोलून अर्धवटच कलर दिलेत. तसं दिसायला असं खूप छान वाटतंय ना. इथं असं मग स्केच पेनने असं असं काढेल. नको, थांब जरा सुचू आपण काहीतरी. याच्यामध्ये वेगवेगळी डिझाईन काढू. हे बाई ह्या पट्टीला एक दे, ह्या पट्टीला एक दे, ह्या पट्टीला एक दे आणि ह्या पट्टीला एक दे. आणि ह्या जे रेषा आहे त्यांना कलरफुल दे. झालं, चांगला वाटेल. स्केच पेननेच होते. चल इथं काय देऊ. दे कोणता पण, जसं डायनीमध्ये मग अशी गेले तसे घे ना, पण डार्क बघून घे कलर. पिवळा घेते. हां कधी ते पूर्ण पिवळा चांगला वाटला असं पट्ट्यांचा पिवळा. आडवा एकसारखा दे, यांना एकसारखा दे आणि यांना एकसारखा दे. चालेल. ह्या पट्ट्या आहेत ना आडव्या, त्यांना एकसारखा दे. ह्या उभ्या आहेत त्यांना एकसारखा दे. पिवळाच देऊ का असं वाटतंय मला, कारण की आपले फुलं कलरफुल आहेत ना, त्यामुळे मग हां दे. तर गायचं बघा, तिने इथे ह्या आडव्या पट्टीला पिवळा दिला आहे आणि उभ्यांना आकाशी दिला आहे. तर गाई तुम्हाला हा माझा फ्लॉवर पॉट कसा वाटतोय. फुलदाणी किती छान दिसत आहे. हां मस्त वाटतंय. हां तूच केलं आहे माहिती आहे मला. तिथे एक फुल राहिलं बघ, तिथे ते कोणतरी एक थांब जरा. पिंक दे, पिंक. चुकून राहिला, तो लक्षात नाही आला. हां तो दे. अगं मला वाटत नाही माहिती द्यायला पाहिजे, कारण की खूप खिचडी लोक कळलं तुला काहीच कळणार नाही. हां तर गाईज आमचा हा हां चालेल दे. इथं मध्ये मध्ये पण दिलं तर चालतील. हां हां छोटे छोटे टिपके द्या का पण. हां दे, नीट दे, गॅप नीट ठेव. तर गाईज हे बघा, तिने अजून जरा भर टाकली टिपक्यांची. तर गाईज मला तर खूपच आवडली ड्रॉइंग. तशी मीच काढले म्हणून असं नाही आहे काही, पण ती तुम्हाला बोलली होती मी की पूर्ण कलर दिल्यावर आपल्याकडे किती छान दिसते. ती सिम्पल आहे, जास्त हे नाही आहे. हो हो तुझीच आहे. असं पण कलर तूच दिलेत ना, तू सुचवलेत कलर. तर गाईज तुम्हाला हे फ्लॉवर पॉट, हे फुलदाणी कशी वाटली अशी दाखव ना समोरून. तर गाईज तुम्हाला ही फुलदाणी कशी वाटली कमेंट करा. म्हणजे माझ्या मुलीने मी सिम्पल एकदम, त्याच्यामध्ये काय एवढं अशी खास डिझाईन नाही काढली आहे. तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. तर गाईज मला हा माझा आजचा ब्लॉग कसा वाटला. म्हणजे मी ॲक्च्युली तुम्हाला सकाळीच बोलले की मी माझ्या मुलीने शाळेत सांगितलं होती ना ड्रॉइंग काढायला, तर आम्ही काढली. तुम्हाला दाखवली तर ती कशी काढली, तिला कलर कसे भरलेत. तर ती खरंच चांगली म्हणजे चांगली वाटते का. सिम्पलच काढली, मी काय बघून वगैरे काढली नाही, माझ्या मनानेच काढली. तर ती कशी वाटली तुम्हाला ड्रॉइंग कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे असेच ब्लॉग बघत राहा. बाय बाय.